नमस्कार माझ्या भावी चॅम्पियन्स. आज आपण बी स्मार्ट या पाठातील अशा काही ओळी पाहणार आहोत ज्या केवळ पुस्तकातल्या नसून तुमच्या आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली आहेत. चॅम्पियन्स aren't मेड इन जिम्स. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. मुलांनो, लेखक म्हणतात की विजेते चॅम्पियन्स केवळ जिममध्ये शरीर कमावून तयार होत नाहीत. खरं यश हे तुमच्या आतून येतं. तुमच्या अंतर्मनात, डीप इनसाइड, 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. डिझायर, काहीतरी मिळवण्याची तीव्र इच्छा. ड्रीम, एक सुंदर स्वप्न. आणि विजन, ते स्वप्न कसं पूर्ण करायचं याची दूरदृष्टी. जोपर्यंत तुमच्या मनात विजयाची भूक नाही, तोपर्यंत बाह्य ताकद तुम्हाला जिंकवू शकत नाही. लेखक पुढे एक महान सत्य सांगतात. द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. तुमच्याकडे एखादं काम करण्याचं कौशल्य, स्किल नक्कीच हवं, पण त्याहून मोठी तुमची इच्छाशक्ती, विल हवी. विचार करा, एखादा खेळाडू जखमी असूनही मॅच जिंकवतो. तिथे त्याचं कौशल्य नाही, तर त्याची इच्छाशक्ती काम करत असते. येथे थ्राईव्ह हा शब्द आला आहे. याचा अर्थ आहे प्रगती करणे किंवा भरभराट होणे. यशस्वी लोक सुद्धा याच मार्गाने प्रगती करतात. तुमच्याकडे असलेलं नैसर्गिक कसब, नॅचरल टॅलेंट ओळखा आणि त्याला ध्येयाची जोड द्या. पण मुलांनो, सर्वात मोठी चेतावणी लेखक शेवटी देतात. वी शॅल नॉट अचीव्ह आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन. तुम्ही कितीही मोठे प्लॅन्स केले, कितीही स्वप्न पाहिली, तरी जोपर्यंत तुम्ही अभ्यासाला सुरुवात करत नाही किंवा प्रत्यक्ष मैदानात उतरत नाही, टेक ॲक्शन, तोपर्यंत यश तुम्हाला कधीच मिळणार नाही. तर आजच ठरवा, तुमच्या मनातली इच्छा काय आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही आज कोणतं पाऊल उचलणार आहात. लक्षात ठेवा, चॅम्पियन तुमच्या आत दडलेला आहे. त्याला फक्त जागं करा. आज आपण शिकत आहोत की ध्येय ठरवणं म्हणजे नक्की काय आणि ते का करावं. लेखक म्हणतात की ध्येय निश्चितीचे 2 मोठे फायदे आहेत: ओरिजिनॅलिटी आणि प्रकाश देणारी पायरी, स्टेपिंग स्टोन. मुलांनो, नीट ऐका. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. म्हणजे ध्येय ठरवल्यामुळे तुमच्या आयुष्याच्या जहाजाचे सुकाणू तुमच्या हातात येते. जर ध्येय नसेल तर आयुष्य प्रवाहात भरकटणाऱ्या लाकडासारखं होईल, ड्रिफ्टिंग. ध्येय ठरवल्यामुळे आपण फक्त गोष्टी होऊ देत नाही, तर आपण आयुष्याला हव्या त्या दिशेला वळवतो, स्टिअर अ कोर्स. काही जण ध्येय ठरवायला घाबरतात. का? कारण फिअर ऑफ फेलियर, अपयशाची भीती. जर ध्येयच नसेल तर अपयशी होण्याची भीती राहत नाही, पण मग यशही मिळत नाही. शेवटी तुम्हाला आयुष्याच्या शेवटी काय मिळवायचं आहे, अचीव इन द एंड, हे तुम्हालाच ठरवावं लागेल. मुलांनो, लेखकाने इथे मानवी स्वभावाचं एक गमक सांगितलं आहे. आपण अनेकदा म्हणतो की मी काहीच ठरवलं नाहीये, मग मी अपयशी होण्याचा प्रश्नच येत नाही. पण हा विचार किती घातक आहे हे आता आपण पाहूया. लेखक म्हणतात, फिअर ऑफ फेलियर मे बी अवॉइडेड इन दी ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर तुम्ही ठरवलंच नाही की तुम्हाला 90% मिळवायचे आहेत, तर 80% पडले तरी तुम्हाला दुःख होणार नाही. पण लक्षात ठेवा, ध्येय नसल्यामुळे तुम्ही अपयशाची भीती तर टाळली, पण तुम्ही यशाची संधीसुद्धा गमावली आहे. एका उदाहरणाने हे समजून घेऊया. समजा तुम्हाला एका गावाला जायचे आहे, पण तुम्ही बसस्टँडवर जाऊन उभेच राहत नाही, कारण तुम्हाला भीती वाटते की तुमची बस सुटेल किंवा बसमध्ये जागा मिळणार नाही. आता विचार करा, जर तुम्ही घराबाहेरच पडला नाहीत, तर तुमची बस चुकण्याची भीती तर मिटली, पण तुम्ही त्या सुंदर गावाला कधी पोहोचू शकाल का? नाही ना? शेवटी आयुष्यात तुम्हाला काय मिळवायचे आहे, अचीव इन दी एंड, याचा निर्णय फक्त आणि फक्त तुम्हालाच घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जो मैदानात उतरतो तोच पडतो, पण तोच शेवटी जिंकतो सुद्धा. जो मैदानात उतरतच नाही तो कधीच हरत नाही, पण तो आयुष्यात कधीच विजेताही बनू शकत नाही. म्हणून मुलांनो, अपयशाची भीती बाजूला ठेवा. एक ध्येय निश्चित करा आणि त्याच्या दिशेने चालायला सुरुवात करा. कारण शून्यावर बाद होण्यापेक्षा खेळताना बाद होणं सन्मानाचं आहे. ध्येय साध्य करण्यासाठी तज्ज्ञ एक 5 स्टेप अप्रोच सांगतात. यालाच स्मार्ट ध्येय म्हणतात. हा केवळ शब्द नाही, तर तो एक विचार करण्याचा दृष्टिकोन आहे, मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. मुलांनो, स्मार्टचा अर्थ नीट समजून घ्या आणि आपल्या वहीत लिहून ठेवा. एस म्हणजे स्पेसिफिक, विशिष्ट. एम म्हणजे मेजरेबल, मोजता येण्याजोगे. ए म्हणजे अचिवेबल, साध्य करण्याजोगे. आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तववादी.
टी म्हणजे टाइम बाउंड, वेळेचे बंधन असलेले. पुढे आपण या प्रत्येक अक्षराचा सविस्तर अर्थ पाहणार आहोत. तोपर्यंत लक्षात ठेवा, भरकटू नका, आयुष्याचे सुकाणू हातात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी स्मार्ट या पाठातील सर्वात महत्त्वाचा भाग अभ्यासत आहोत. तो म्हणजे ध्येय निश्चितीचे स्मार्ट तंत्र. ध्येय फक्त ठरवून चालत नाही, तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं मांडावं लागतं. चला तर मग यातील प्रत्येक अक्षराचा अर्थ सविस्तर समजून घेऊया. एस स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. पहिली पायरी आहे स्पेसिफिक. लेखकाच्या मते तुमचं ध्येय जितकं निश्चित आणि स्पष्ट असेल तितकं यश मिळवणं सोपं जातं. जर तुम्हाला घर बांधायचे असेल तर त्या घराची क्षमता किती आणि ते किती काळात पूर्ण व्हायला हवं हे आधीच स्पष्ट असावं लागतं. विशिष्ट ध्येयामुळे आपल्याला नेमकी दिशा मिळते. एम मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगे. दुसरं अक्षर आहे एम म्हणजेच मेजरेबल. तुमची प्रगती आकड्यांमध्ये किंवा निकषांमध्ये मोजता आली पाहिजे. यामुळे आपल्याला कामगिरीत कुठे सुधारणा हवी आहे हे समजते. जसं फुटबॉल खेळताना प्रत्येक खेळाडूची जागा आणि भूमिका ठरलेली असते, तसंच ध्येयाचं मोजमाप सुद्धा स्पष्ट हवं. ए अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगे. तिसरी पायरी आहे अचिवेबल. ध्येय असं असावं जे दिलेल्या वेळेत पूर्ण करणं शक्य आहे. विद्यार्थी म्हणून आपण रातोरात राष्ट्रपती किंवा पंतप्रधान होऊ शकत नाही, पण त्या उंचीवर पोहोचण्यासाठीची लहान ध्येय आपण नक्कीच साध्य करू शकतो. ही छोटी ध्येय भविष्यातील मोठ्या यशासाठी पायऱ्या ठरतात. आर रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. चौथं अक्षर आहे आर म्हणजेच रिअलिस्टिक. तुमचं ध्येय तुमच्या सध्याच्या कौशल्याला आणि क्षमतेला धरून असावं. कुणीही एका दिवसात तज्ज्ञ म्हणजे एक्सपर्ट बनू शकत नाही. त्यासाठी वेळ आणि सराव लागतो. जर तुमच्या मनात ध्येयाचं स्पष्ट चित्र असेल आणि ते साध्य करण्याची तुमची तयारी असेल तरच तुम्ही यशस्वी होता. टी टाइम बाउंड म्हणजे वेळेचे बंधन. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे टाइम बाउंड. प्रत्येक ध्येयाला वेळेची मर्यादा असायला हवी. उदाहरणार्थ, वजन कमी करायचं असेल तर नुसता विचार करून चालत नाही. त्यासाठी व्यायाम आणि आहार यांचा एक डेडलाईन असलेला प्लॅन हवा. वेळेचं बंधन असेलच तरच कामात एकाग्रता आणि जबाबदारी येते. तर मुलांनो, लक्षात ठेवा, अपयशाची भीती बाळगून ध्येय ठरवणं टाळू नका. शेवटी आपल्याला आयुष्यात काय मिळवायचं आहे हे आपल्यालाच ठरवावं लागेल. तुमचं ध्येय आजच या स्मार्ट निकषांवर तपासून पहा. विद्यार्थी मित्रांनो, बी स्मार्ट. आता आपण या पाठाच्या अंतिम भागात आहोत. आत्तापर्यंत आपण ध्येय कसं असावं हे पाहिलं, पण ते साध्य करण्यासाठी नक्की काय लागतं हे लेखक आता आपल्याला सांगणार आहेत. लेखक म्हणतात की आपली दृष्टी, विजन्स, आपल्या इच्छा, इरादे आणि स्वप्न हे सर्व मौल्यवान आहे. हे घटक आपल्या कल्पनाशक्तीला चालना देतात आणि आपल्याला ध्येय निश्चित करायला मदत करतात. पण लक्षात ठेवा, केवळ स्वप्न पाहून चालत नाही. त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आपल्याला जमिनीवर येऊन योग्य नियोजन करावं लागतं. आपण जितकी ऊर्जा आणि कष्ट त्यात ओतू तितकंच चांगलं फळ आपल्याला मिळेल. लेखकानं एक खूप सुंदर उदाहरण दिलं आहे. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. आयुष्य हे एका तुतारीसारखं आहे. जोपर्यंत तुम्ही तुतारीत फुंकर मारत नाही तोपर्यंत त्यातून सुरेल संगीत बाहेर येणार नाही. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही आयुष्यात कष्ट आणि प्रयत्न इन्व्हेस्ट करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. लेखक शेवटी एक मोलाचा सल्ला देतात. जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू तेव्हा ते पाऊल इतकं मजबूत असावं की त्याने आपल्याला आधार दिला पाहिजे. म्हणजे तुमची प्रत्येक लहान कृती तुमच्या ध्येयाला पूरक आणि भक्कम असायला हवी, जेणेकरून तुम्ही यशाच्या शिखराकडे स्थिरपणे वाटचाल कराल. तर मुलांनो, लक्षात ठेवा, स्वप्न पहा, पण ती पूर्ण करण्यासाठी कृतीची तुतारी फुंकायला विसरू नका. बी स्मार्ट या पाठाचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्याचं स्मार्ट ध्येय काय आहे हे आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा आपला शोध. धन्यवाद.